ओके. तर ही कुठली थाळी आता? ही डवारा थाळी. ओके. ह्याच्यामध्ये काय काय आहे? नाही फ्राय चिकन पाहिजे. फ्राय पीस असतात. ओके. रस्सामध्ये पीस असतात आणि सूप भाकर ज्वारी. तुमच्याकडे सगळ्यात स्पेशल कुठली डिश आहे? स्पेशल बंजारा मटन आहे बघा हे समर्थ. एक मिनिट बंजारा मटन स्पेशल थाळी. याच्यामध्ये काय काय नक्की याच्यामध्ये प्रकार आहे? त्याच्यात फ्राय मटन असतो, पहाडी फ्राय असतात, ओके. बोंबील असतं, ओके. रस्सामध्ये मटन असतो आणि वजडी फ्राय असतं, ओके. भाकर अंडा सगळं एक. आणि सूप आहे ओके. आणि थोडा परत. हा फक्त रस्सा? हा फक्त रस्सा, हे फक्त चुलीवर बनवतो. ओके. त्याच्यात सगळं तुमचं चुलीवरच बनतं सगळं का सगळं? चुलीवर. ओके. आणि इकडच्या साईडला ते बाकी भाकर वगैरे. ओके. डेली किती भाकर लागतात तरी तुम्हाला? डेली साधारण 350 400 2 तास च्या आसपास. किती म्हणजे किती दिवस झाले हॉटेल चालू आहे? 6 महिने. 6 महिन्यात म्हणजे कसं तुम्ही काय म्हणजे चालू करण्याच्या मागं काय प्रेरणा वगैरे काय? आणि आम्हाला हाऊस आहे, म्हणजे कुकिंगचा हाऊस आहे दोघांना. अच्छा, अच्छा, अच्छा. ते मालकीन पाहिजे तिथे भाकरी करायला लागतात. ओके ओके ओके. अच्छा. त्यांना हाऊसिंग म्हणजे हां. हाऊस आहे त्यांना कुकिंगचं. अच्छा. ते बनवतात त्यांना चुलीवरचं आपलं. म्हणजे एकच ब्रँच आहे तुमची की अजून आहे? सध्या एकच ब्रांच आहे आमची. ओके. आणि शहरातल्या लोकांना ग्रेव्हीचं खाऊन कंटाळा आला, चुलीवरचं प्युअर जेवण आपण देतो. ओके. म्हणजे रिजनेबल रिजनेबल रेटमध्ये त्यांना चांगलं जेवण बोकड चुलीवरचं ते पण. चुलीवर. त्यामुळे त्या ग्रेव्हीचं असं काही मटेरियल नाही जेणेकरून त्यांना ॲसिडिटी किंवा असं काही त्रास होईल. ओके ओके ओके. म्हणजे बाकीचे लोक जे मैदा वगैरे हे नाही, तसलं काही तुम्हाला लाईव्ह किचन दाखवलं. हां. असं काय तुम्हाला ठरून तुम्ही डायरेक्टली आले तर लाईव्ह हां, हां, जे काय आपल्या समोर ओके. नाही नाही, इथं गर्दी पण चांगलं प्रतिसाद. तुम्ही जे गिऱ्हाईकाचं चांगलं प्रतिसाद आहे. भिंतीवरती वगैरे जे चांगले लाईन्स निघत ना ते म्हणजे जास्त आवडतं. कारण आम्ही आलो 5 जण ना, तर भिंतीवरती आल्यानंतर चर्चा त्याच्यावर 10 मिनिटं झाली आमची. तर ते जेवण तुम्हाला जेवण कसं काय वाटलं? जेवण वगैरे ठीक आहे, ओके मध्ये. आता आम्ही नॉनव्हेज खात नाही, व्हेजवाले आम्ही बरं दोघं. तरी बाकी सोबत जे आपले आलते हां, त्यांना ओके मध्ये वाटलं. तर तुमच्याकडे नॉनव्हेजमध्ये सगळ्यात स्पेशल थाळी कुठली? मटन. मटन तुम्हाला बंजारा मटन जे म्हणलं ओके. ना, बंजारा मटन हे कसं आहे. आणि अजून एक आहे ढवारा थाळीचे 250 मध्ये आपण अनलिमिटेड देतो. आणखी काय म्हणजे पीस वगैरे सगळं? पीस लिमिटेड आहे, बाकी त्याच्या व्यतिरिक्त रस्सा, राईस, भाकर, ओके. तंदूर घ्या किंवा भाकर घ्या किंवा राईस घ्या किंवा रस्सा घ्या, हे सगळं आणलं एका व्यक्तीसाठी आलं. ओके. आणि व्हेजमध्ये काय स्पेशल? व्हेजमध्ये आपल्याकडे पटियाला आहे, कोफ्ता आहे, ओके. परत अजून 2-3 पनीर फायटर म्हणून आहे स्पेशल डिश आपली. म्हणजे सगळ्यांच्या वेगळं म्हणजे तुम्ही अशी कुठली डिश इथं ठेवली का? म्हणजे नॉर्मल बाकीकडे तर हे असतील, हां, म्हणजे पनीर कोफ्ता वगैरे म्हणता येईल, तर तुमच्याकडे पनीर अशी फायटर स्पेशल? म्हणून एक आपली नवीन डिश आहे. ओके. किंवा पनीर पटियाला ही पण चांगली आहे. व्हेज पटियाला पण चांगली आहे. एक पनीर गुड नाईट म्हणून आहे. अच्छा, आपण गुड launch- नाईट. हां, पनीर गुड म्हणजे नाईट. तुम्हीच नाव ठेवलेली ती? आम्ही स्वतः लॉन्च केलं. म्हणजे याच्या गुड नाईटचं लॉजिक काय आहे याच्यामध्ये? डवरा रस्सा आहेत ना सर. नाही नाही, ठीक आहे, तुम्ही सांगा. हां, नाही माझा ठीक आहे ना. नाही, पोस्ट करा, सांगतो मी तुम्हाला. सर आणि मॅडम हा. हे दोघेही मिळून आणि रस्सा आणि डवराचा रस्सा हे ओके. फक्त स्वतः बनवतात अच्छा. आणि चुलीवरती असतो. ओके. सगळ्यात महत्त्वाचं ओके. ते ओनर आहेत मालकी हा, हा, आणि हे हा. सर आहेत मिस्टर मिसेस. म्हणजे ते दोघे मिळून स्वतः ते भाकर स्वतः करतायत करतात, म्हणजे स्वतः. असं कमाल नाही, आहे नाही, खरंच. गर्व नाही किंवा अच्छा, मालकी नाही अच्छा. किंवा मालक आहे. नाही, ते स्वतः बाहेर किचनमध्ये गर्दी झाली राहतात. म्हणून तर स्वतः काम. ओके ओके ओके. डाऊन टू अर्थ म्हणायचं म्हणजे जास्त हे नाही, म्हणजे मालकीन असून सुद्धा हे करता. काउंटरपेक्षा महत्वाचं की त्यांच्या ताटात काय वेळेवर जाते त्याच्यावर. ओके ओके ओके. नाही म्हणजे ग्राहकांना योग्य सेवा देता येईल याच्या मागचं नाही केलं. आम्ही इकडे असलं की त्यांना वेळेवर आम्ही देऊ शकतो. चांगलं काय बाबा आम्हाला म्हणजे त्याचं मालक काही स्वतः करतोय म्हटल्यानंतर ग्राहकाची काळजी याच्यावर दिसते तुमच्या. आम्हाला ते दुसऱ्या मालकांसारखं काउंटरवर बसून हे करण्यापेक्षा मला इथून त्यांना गेले त्यांना वेळेवर आम्ही सगळं देऊ शकतो. हो हो बरोबर. ते आपलं इथं आहे. या इकडे किचनमध्ये या अजून थोडंसं बघूयात नाही का इथं. ओके. आता हे काय आहे नक्की ह्याच्यावरती? ही ग्रेव्ही आहे मटनची? नाही, व्हेज ग्रेव्ही असते, प्युअर व्हेज ग्रेव्ही असते. ओके. ह्याचं आणि मटनचं काय, मटनचं पाठ हे इकडे वेगळं असतं. चिकनचं वेगळं असतं किचन. ओके. हे व्हेजचं आहे का फक्त? इकडले वेज हे व्हेज ओके. नॉन व्हेज आहे. इकडं नॉनव्हेज. हां. ओके. चांगलं म्हणजे व्यवस्थित सोय केलेली सगळी. नाही, त्यासाठी सुरुवातीला तुम्ही म्हटले हां, हां, हां. आम्ही सेपरेट ठेवतो. नॉनव्हेज वाले सगळे इकडे असतं. ओके. त्यामुळे त्या व्हेजचं पार्ट तिकडे वेगळं. नॉनव्हेजमध्ये काय आहे? हे ग्रेव्ही. हे चिकनचा रस्सा. ओके. आता जो तुम्हाला दाखवला चुलीवरचा तो मटनचा रस्सा झाला, हा चिकनचा आणि व्हेजचा चिकनचा रस्सा.
ओके त्याच्या पहिले म्हणजे तुम्ही कुठं हॉटेलवरती काय म्हणजे काम वगैरे केलं होतं कशी आयडिया तुमच्याकडे आली माझं स्वतःचं म्हणजे प्युअर व्हेज मी स्वतः चालू केलं होतं. ओके ते तिकडे रोड बँडिंगमध्ये गेलो आपण नॉलेजमध्ये ते कुठं होतं हॉटेल तुमचं पुसून ओके हायवे अच्छा मग ते गेल्यानंतर तुम्ही इथं आता 5 महिने झालं स्टार्ट केलं इथं तिकडे जवळपास वर्षभर माझं प्युअर व्हेजमध्ये होतं. हां तिकडे रोड बँडिंग शॉप पण छोटा पडत होता. अच्छा त्याच्यामुळे आता हे जे स्टॉक म्हणजे तुमच्याकडे जे कामगार वगैरे आहेत ते लोकलचेच आहेत की बाहेरचे वगैरे काय काय बाहेरचे आहेत काय लोकल आहे. नाही याची म्हणजे सेवा पण व्यवस्थित दिसते म्हणजे ऑर्डर वगैरे घेता हे व्यवस्थित करतात सगळं जे इथं ॲड्रेस ॲक्च्युअली काय आहे, कुठला आहे म्हणजे सांगा हे आपलं पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी बस डेपो अपोजिट हॉटेल पॉम्प. तुमचा मोबाईल नंबर वगैरे 8805 27 71 गुगलला जरी लोकेशन टाकलं हां तरी होऊ शकतं. झोमॅटोला पण आपण ऑनलाईनमध्ये आपण ऑनलाईन जर ऑर्डर जर आपण घ्यायचं जर करायचं तर आपण आता हे काय बनवतं हे ग्रीन पीस मसाला बंजारा स्पेशल मटन थाली दोन टेबल बंजारा जास्ती बंजारा जास्ती बंजारा स्पेशल आता बंजारा बनवत आहे का थाळी हो बंजारा थाळी. ते बघूयात नक्की कशी बनवतात ते आत्ताचे बनवतात पण ते शूटिंग तुम्ही फक्त सांगा ह्याच्यात काय काय टाकलं ते नाही का? ते काय बनवलं हे बंजारा मटन थाली ओके पीस म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये आहेत 3 किंवा 4 हो त्याच बेसमध्ये जे फ्रायवाले आहे असतात ओके फ्रायमध्ये 3 पीस मसाल्यामध्ये 3 पीस ओके रस्सामध्ये जातं. म्हणजे फ्राय दोन प्लेटमध्ये देतात हे? हे 2 प्लेटमध्ये ही थाळीची काय प्राईस बंजारा 450 450 रुपये आणि किती म्हणजे एकच लोक खाऊ शकतं की 2 पर पर्सन. नाही याच्यामध्ये किती लोक खाऊ शकतात एकच एकाला सरत नाही तसं चांगलं खाणार असेल तर खातात. पीस खाल्लं की भाकर खात नाही. अच्छा त्याच्यात एक माणूस फुल होऊन जातो म्हणजे जर दोघांनी मागवली तर याच्यात काय वेगळे चार्जेस होते शेअरिंग आपण शेअरिंग अलाव करत नाही अनलिमिटेड असल्यामुळे कारण का एक माणूस त्यांना किती लागेल तेवढं भाकरी खाऊ शकतो. अच्छा अच्छा पीस तर एवढं लिमिटेड असतात. ह्या थाळीमध्ये भाकर अनलिमिटेड आहे भाकर रस्सा राईस ओके फक्त पीसेस वगैरे अनलिमिटेड नाही आहे कुठलीही थाळीमध्ये पीसेस अनलिमिटेड नाही. सगळ्या थाळीमध्ये नाही पीसेस नाही काही ठिकाणी दाखवतात ना किती पीस नाही आपल्याकडे सगळे कुठली थाळी 200ची थाळी घेऊ द्या किंवा 450ची घेऊ द्या पीस लिमिटेड आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त जे काय लागतं रस्सा राईस भाकर हे अनलिमिटेड आहे. ठीक आहे म्हणजे ही ऑफर सगळ्याच थाळीला आहे की सगळ्या थाळी सगळ्या थाळीला ओके कारण नॉनव्हेज चिकन आणि मटन आपण अनलिमिटेड थाळी का ठेवले
180ला चिकन थाळी अनलिमिटेड आहे त्यात ते पीस लिमिटेड ठेवतो आणि 450वाली मटन थाळी आहे त्यात ते आपण पीस लिमिटेडच ठेवतो. किचन पण ठीक आहे, व्यवस्थित आहे. आता हे काय पण होतं पहाडी फ्राय ओके, त्या थाळीचा भाग आहे ना? त्या थाळीचं. हे जे होतं मसाला होता हां, तो पहाडी फ्राय पूर्ण पालकमध्ये पालकमध्ये मटन फ्राय मारता येईल. ओके, लोक कलर यूज करतात हां, पण आपण कलर यूज नाही करत. ओरिजिनल पालक. Original पालक ओके. पहाडी फ्रायमध्ये पालकमुळेच ते तसं कलरही ते येतो आणि चवही ते येतो. ओके, आणि याच्या मागचं लॉजिक काय पहाडी ठेवण्याचं नाव? हिरवा अच्छा अच्छा अच्छा, ओके. हिरवळ जसे डोंगरावर वगैरे हिरवळ असते तशी. ओके, पहाडीमध्ये काय त्या काळामध्ये कलर कोणी यूज करत नव्हतं हां हां हां. आणि आपलं जे भाजी असेल टेकडी भाजी ओके, त्याच्यानेच ओके. आपण कलर कसं येते त्याला हे करायचं. उधर तर काय ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे तरी या 4 महिन्यामध्ये तुम्हाला? सध्या तर ग्राहक चांगले असतात. सॅटर्डे संडेला थोडीशी जास्त गर्दी असते. वेटिंग अच्छा, सॅटर्डे संडे वेटिंगवर नॉनसाठी वेटिंग पहिलं बुकिंग वगैरे असं काही आहे का? असं म्हणजे फ्री बुकिंग असतं टेबल बुकिंग हां. करतात पण त्यांना आपण टायमिंग देतो की सर बुकिंग केलं की त्यावेळेला तुम्हाला 5-10 मिनिट इकडे तिकडे आहे तिकडे सॅटर्डे संडेला बुकिंगला वेटिंग. तुमच्याकडे हे असं पूर्ण रान वगैरे नाही का? पूर्ण असतं ते पूर्ण रान आपण लॉन्च करणार चिकन रान लॉन्च करतोय. इन फ्युचर. सध्या आपण जे मटनचं आहे हे गावरान बोकडाचं मटन आपण पुढे चालू केलं. गावरान बोकड इथे कोणी देत नाही. अच्छा, आपण प्युअर गावरान बोकड देतो इथे बोलायमध्ये आपल्याकडे प्युअर बोकडाचं तुम्ही स्वतःच कटिंग वगैरे करता का? आपण बोकड कटिंग करून घेतो. म्हणजे बरेच लोकांना ते हलाल केलेलं लागतं पण आपण अच्छा. करून घेतो. म्हणजे तुमच्या दोघांनी मिळूनच हे संकल्पना. हो जास्त करून हां, घरच्यांचं त्याच्यात अच्छा, म्हणजे दोघांनी मिळून हे ठरवून केलेलं बघतो आहे. त्यांना ओके, नाही नाही पण ही क्वालिटीच्या बाबतीत पण तेच बघतात अच्छा कुठे काय आहे त्याच्यात जास्ती कमी आहे का टेस्टमध्ये पण रस्सा ते स्वतः कुकिंगचं त्यांना फार आवड आहे. अच्छा, म्हणजे इम्प्रुव्हमेंट चालू आहे प्रत्येकाचं. हो त्यांच्या अनुसारच आपण पूर्ण हॉटेलची मॅनेज. नाही शक्यतो कसं आहे बाकीकडं महिलांना शक्यतो जास्त हे करून देत नाही शक्यतो नाही का धंद्यामध्ये वगैरे की तू घरचं बघ मी इकडचं बघतो. तर तुम्ही तुमची जी संकल्पना आहे ना सगळं त्यांच्या अच्छा ही कुकिंगमध्ये जेवढं लेडीजचं लोकं आपलं जेंट्सचं चालत हां 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 100मध्ये एखादा गडी असतो नाही असं म्हणता येत नाही. पण ते क्वालिटी जे आहे मी तेच बघू शकतो. आपण काय खाल्लं खारट मीठ असेल आपण खाऊन निघून जातो. अच्छा, त्यात काय कमी जास्त आहे तेच बघू शकतो. हां आजही रसामध्ये काय कमी जास्त वाटलं गेलं की इमिजिएटली ते त्यात अपडेट करतात. अच्छा, म्हणजे नवीन आणि आम्ही दररोज नाही म्हटलं तर 2-4 कस्टमर विचारतो सर खाल्लं तुम्हाला कसं वाटतं काय रस्सा बनवलं आहे आपल्याला वाटतं आपण दररोज चांगलं बनवतो. हां मी कस्टमरकडनं आपण विचारतो की सर तुम्हाला कसं वाटतं त्याने जर युसेस म्हटलं तर ठीक आहे नाहीतर आपण त्याचं काय बदल करता येईल त्याच्याकडनं आपण हां बरोबर feedback घेतो. फीडबॅक जसा येईल त्यानुसार तुम्ही कस्टमर पण जनरली फीडबॅक देतो बाबा तुम्हाला काय त्यात मीठ जरी किंवा ते म्हणतात मीठ कमी होतं आपण त्या हिशोबाने तर टेस्ट करू शकतो. हे काय आता हे ओजीडी फ्राय ओके वजडी फ्राय फायनली जाते याच्यामध्ये आता बोंबील. ऑर्डर दिल्यानंतर तरी किती वेळ लागतो हे बनण्यासाठी? ह्या थाळीला कमीत कमी 15 मिनिटं आपण अर्धा तास. तोपर्यंत कस्टमर वेट करतो का अर्धा तास? हो त्यांना सांगतो मी घ्यायला ह्याच्यात येत नाही. अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये जेवढे वस्तू आहेत म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीत तर सगळे आहेत. बोंबील आहे कोजडी आहे पहाडी फ्राय आहे मसाला आहे अंडा मसाला आहे आणि ढवाचा रस्सा म्हणजे जवळपास 6-7 आयटम आहेत. नुसती
तीच जरी एका व्यक्तीने खाल्लं त्याला भाकरी खायची गरज पडत नाही. ओके. त्यात माणूस स्वयंपाक म्हणजे एक पर्सनला ठीक आहे, फुल होऊन जातो सगळा. करतो. बोलतो तर आरामशीर. आणि काय शेअरिंग आपण जर केलं नसतं काय होतं, एक खाणार असतो खाणार नसतो मग उगाच किरकिरचं वाद निर्माण होतो. त्यापेक्षा आपण कशावर रिक्वेस्ट करतो तसं शेअरिंग ते जास्त हे पण होतं त्याच्यामध्ये नाही का? एका कस्टमरमध्ये अगर कस्टमर म्हटलं की सर मी काहीच खात नाही, मला हाय तेवढं खाऊन टाकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं म्हणलं 2 भाकरीमध्ये 2 जण खाऊन जाणार. हे बोंबील लोक ओलं बोंबील देतात, आपण सुके बोंबील देतो. हां हॅलो, ते बॅग घेतली का तुम्ही? बॅग तिथंच राहिली का चेअरवर? आतमध्येच किचनमध्ये बॅग घ्यायची ना. बरोबर. हो हो. प्लेट हा फक्त रस्सा आहे का? हे फक्त रस्सा. आता जे तुम्ही चुलीवरचं बघितलं ओके मटनची कुठली फ्राय जर केली चुलीवरचा रस्सा देतो ओके. आणि 1 टाइम क्वांटिटीमध्ये बनतो. भाकरी काय वाटतं? मॅडमला चालेल. या बरं कुठल्या नंबर 9 नंबरला. एक बिर्याणी राहायचा. ओके. हा पण ह्याच्यात इन्क्लूड होतो? एक हा हे पण एक राईस पण अनलिमिटेड? राईस पण आलं. एक मॅडम तुम्ही इथे ओके.